नमस्कार, मी आनंद दादाजी चलाक, सहाय्यक शिक्षक, शिवाजी हायस्कूल गोवरी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये आज आपण इंग्रजी विषयाच्या संदर्भात आणि त्यामध्ये उपघटक, शब्दसंग्रह आणि महत्त्वाचा त्याच्यातील जो भाग आहे तो आहे डिक्शनरी स्किल, याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व सर्वात प्रथम आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी लागू आहे. या परीक्षेमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झालेत तर तुम्हाला शासनाकडून आर्थिक मदत मिळते. 5,000 ते 7,000 दरवर्षी स्कॉलरशिप तुम्हाला मिळतो. याशिवाय तुम्हाला स्पर्धा परीक्षा काय असते याचं जे बीज आहे, मुळात तुम्हाला इयत्ता 5वीमध्ये लक्षात येते की स्पर्धा परीक्षेचे स्वरूप कसे असते. कारण ज्यावेळेला तुम्ही 5वीतून पुढे 6वी, 7वी, 8वीत जाता, 8वीमध्ये पण शिष्यवृत्ती परीक्षा तुम्हाला देता येते. त्यानंतर NMMS परीक्षा जी असते त्यासारख्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला भविष्यामध्ये देण्यासाठी तयारी या माध्यमातून होते. पुढे 10वी नंतर 11वी 12वी झाल्यानंतर ज्या स्पर्धात्मक एंट्रन्स एक्झाम असतात, ज्यामध्ये JEE असेल, CET असेल किंवा नीटसारख्या एक्झाम असतील, तर त्या परीक्षांचे स्वरूप हे तुम्हाला कळावे या दृष्टीने बालवयामध्ये इयत्ता 5वीपासून अशा पद्धतीच्या या स्पर्धा परीक्षांचं आयोजन शासनामार्फत होत असते. मित्रांनो, खास करून या परीक्षेसंदर्भात ज्या वेळेला तुम्हाला याचं स्वरूप जर कळलं तर ही परीक्षा जी आहे, पेपर आहे, अगदी तुम्हाला सहजपणे जास्तीत जास्त मार्क स्कोरिंग करण्यासाठी सोपा वाटतो. आणि म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेची तुम्ही भीती बाळगू नका. दररोज नियमित ज्या पद्धतीने तुम्हाला सराव करायचा आहे, परीक्षेचं पेपरचं स्वरूप घेऊन जर तुम्ही नियमित सराव जर केले तर ही परीक्षा तुम्हाला अतिशय आनंददायी, एक ज्ञानवर्धक आणि आत्मविश्वास वाढवणारी ठरेल. तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये खास करून इंग्रजी जो विषय असतो, खास करून स्कॉलरशिप परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात, भाग 1 आणि भाग 2. साधारणपणे भाग 1 मध्ये भाषा, मराठी आणि गणित हा विषय असतो, तर भाग 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचे दोन विषयाचे पेपर्स असतात. खास करून इंग्रजी विषयाबद्दल आपण आज बोलणार आहोत, ज्यामध्ये साधारण 50 गुणाचे जवळपास मार्क्स असतात. MCQ प्रश्नावली असते. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ज्याला बहुपर्यायी आपण प्रश्न म्हणतो, यासारखे प्रश्न असतात. आणि एका प्रश्नाला 4 पर्याय असतात, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडून तो त्या ठिकाणी वर्तुळ जो असतो तो भरायचा असतो. तर मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये खास करून वेगवेगळे टॉपिक उपघटक आहेत, ज्यामध्ये तुम्हाला स्कोरिंगच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर आज आपण जो शिकणार आहोत तो भाग आहे डिक्शनरी स्किल. मित्रांनो, डिक्शनरी शब्दकोश ज्याला म्हणतो आपण, हा जो स्किल आहे, एखाद्या शब्दांचे अर्थ बघण्यासाठी डिक्शनरीचा वापर होतो. तर डिक्शनरी पाहताना कुठल्या कुठल्या गोष्टीची आपल्याला तयारी करायची असते, कशा पद्धतीने डिक्शनरी स्किलमध्ये प्रश्न विचारले जातात, याविषयी मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. डिक्शनरी जर तुम्ही बघितली असेल तर जसं या ठिकाणी ही एक मराठी इंग्रजी डिक्शनरी दिलेली आहे, परंतु इंग्रजी शब्दांचे मराठी अनुवाद झालेले डिक्शनरीसुद्धा आपल्याला शाळेमध्ये किंवा तुमच्याकडे स्वतःकडे असेल. तर हे डिक्शनरीमधले शब्द शोधताना आपण कशा पद्धतीने शोधले पाहिजे, डिक्शनरी स्किलमध्ये साधारणपणे कुठले कुठले प्रश्न आपल्याला विचारले जातात, याविषयीची आपल्याला आयडिया असली पाहिजे. खास करून डिक्शनरी स्किलमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर असतो. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला अरेंज करायचा असतो, ओळखायचा असतो. याशिवाय शब्द तयार करणे, चित्राचे वाचन करणे, विरोधार्थी शब्द असतील, याशिवाय रायमिंग वर्ड्स ज्याला म्हणतो आपण, अपोजिट वर्ड म्हणजे अँटोनिम्स ज्याला आपण म्हणतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांची माहिती यामध्ये अतिशय साध्या पद्धतीने असते. इथे ग्रामॅटिकली खूप डीपवर हा भाग नसतो. मित्रांनो, आज आपण काही प्रश्न डिक्शनरी स्किलच्या संदर्भात आपण सोडून घेऊया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघा या ठिकाणी, विच वर्ड विल बी द अल्फाबेटिकली थर्ड इन द डिक्शनरी. इथे प्रश्न समजून घ्यायचा. पहिल्यांदा प्रश्न वाचल्यानंतर त्याला समजून घ्या, त्याचे उत्तर पहिल्यांदा बघून घ्या. या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे बेअर, दुसरा आहे बॉल, तिसरा आहे बॅग, चौथा आहे बेबी. लक्षात घ्या या ठिकाणी. तर विच वर्ड विल बी द अल्फाबेटिकली,
थर्ड अल्फाबेटिकली म्हणजेच शब्दांच्या रचनेनुसार आपण शब्दांची मांडणी जर केली, ABCDEFGH झेडपर्यंत जे अल्फाबेटिकली शब्द असतात त्याचा क्रम आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आणि या क्रमानुसार इथे विचारलेला आहे की अल्फाबेटिकली थर्ड हा शब्द डिक्शनरीमध्ये खालीलपैकी कोणता शब्द हा तिसऱ्या क्रमांकावर येईल असा प्रश्न आहे. तर मग ऑप्शन बघताना पहिल्यांदा बघायचं या ठिकाणी बी कॉमन आहे, बी कॉमन आहे, बी कॉमन आहे, इथेही बी कॉमन आहे. सर्व बी वरचे शब्द आहेत. मग दुसरा शब्द घ्या या ठिकाणी, इथेही बी नंतर ए आहे, इथेही ए आहे, इथेही ए आहे आणि इथेही ए आहे. म्हणजे चारही ऑप्शन दुसऱ्या शब्दांमध्ये सारखे झालेले आहेत. आता तिसरा आपण शब्द घेऊ या ठिकाणी, बी ए नंतर आर आलेला आहे. लक्षात घ्या, इथे आर आहे, इथे एल आहे, इथे जी आहे आणि इथे परत या ठिकाणी बी आहे. तर आता आपल्याला यामध्ये ऑप्शन ओळखताना या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे या ठिकाणी थर्ड क्रमांकावर अल्फाबेटिकली शब्द पहिला कोणता येईल, दुसरा कोणता येईल आणि तिसरा कोणता येईल. तर या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला, याचं उत्तर सहजपणे तुम्हाला मिळेल. पहिला BAG बॅग अल्फाबेटिकली राहील, नंतर BABY, पहिला शब्द पहिला उत्तर आहे BABY. तिसरा शब्द या ठिकाणी बी आलेला आहे, त्यानंतर इथे जी आलेला आहे, त्याच्यानंतर एल आलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे आर आहे. तर याचं उत्तर आहे, दुसरा उत्तर आहे तिसऱ्या क्रमांकावर अल्फाबेटिकली येणारा शब्द हा बॉल आहे. लक्षात घ्या या ठिकाणी. तर क्रम तुम्हाला समजले. मग अल्फाबेटिकली आपण पहिला दुसरा सारखा असेल तर तिसऱ्याचा विचार करायचा आणि तिसऱ्या क्रमांकावर विचार असल्यामुळे याच्यामध्ये पहिला शब्द हा आहे, दुसरा हा आहे आणि अल्फाबेटिकली तिसरा हा राहील, चौथा बेअर असेल. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा प्रश्नाला समजून घेणे आणि त्याचं उत्तर शोधणे आपल्याला करायचं आहे. दुसरा प्रश्न आपण बघूया या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 2, चूज द करेक्ट अल्फाबेटिकली ऑर्डर ऑफ द वर्ड. खाली काही शब्दांचे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला विचारलं आहे की अल्फाबेटिकली ऑर्डर ऑफ द वर्ड म्हणजे शब्दानुसार या ठिकाणी करेक्ट ऑर्डर कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता करेक्ट ऑर्डर ओळखत असताना अल्फाबेटिकल शब्द आपल्याला माहीत पाहिजे की पहिला शब्द कोणता येतो, दुसरा कोणता येईल, तिसरा कोणता येईल, चौथा कोणता येईल. इथे 4 शब्दांचे ऑप्शन दिलेले आहेत. फील्ड, इथे एफने झालेला आहे सुरुवात, इथे पी आहे, इथे एम आहे, इथे जीने सुरुवात झालेली आहे. बघा या ठिकाणी एफ जी एम पी, इथे दुसरं ऑप्शन आहे. इथे पी एम एफ जी अशी सुरुवात आहे, इथे जी एफ एम एफ अशी सुरुवात आहे. जर तुम्ही प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जर या ठिकाणी याचं उत्तर शोधलेत तर उत्तर हा या ठिकाणी बी आहे. लक्षात घ्या, कारण ए बी सी डी ई एफ लक्षात घ्या, जी नंतर एच आय जे के एल एम एन ओ पी. तर हा जो क्रमांक आहे, हा जो क्रम आहे, एफ म्हणजे फिल, गिल, मिल आणि फिल, हा या प्रश्नाचा अगदी बरोबर उत्तर आहे. तर तुम्हाला या ठिकाणी शब्दांचा क्रम जर समजला तर उत्तर या ठिकाणी लक्षात येईल. तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न आहे. आता आपण बघूया तिसरा प्रश्न. तर पुढील प्रश्न आपण घेऊया या ठिकाणी. डिक्शनरी स्किलमधला पुढचा प्रश्न आहे, विच वर्ड कम्स फर्स्ट इन डिक्शनरी ऑर्डर. आता या ठिकाणी प्रश्न वाचून घ्या, पहिल्यांदा समजून घ्या. विच वर्ड कम्स फर्स्ट इन द डिक्शनरी ऑर्डर म्हणजे डिक्शनरीमध्ये खालील दिलेल्या ऑप्शनपैकी पहिला जो शब्द आहे हा कोणता येणार. तर आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे, स्कूल, सन, सी, स्काय 4 पर्याय दिलेले आहेत. तर या 4 पर्यायापैकी प्रत्येक शब्दाची सुरुवात ही एस 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 एसने झालेली आहे. म्हणजे पहिला शब्द कॉमन आहे, सारखा आहे. दुसरा शब्द बघूया या ठिकाणी आपण. या ठिकाणी दुसरा शब्द आहे सी, त्यानंतर आहे या ठिकाणी यू, इथे ई, इथे के आलेला आहे. आता या डिक्शनरी
ऑर्डरनुसार पहिला शब्द कोणता येणार? प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे की पहिला शब्द कोणता येणार. तर या ठिकाणी डिक्शनरी ऑर्डरनुसार शब्द समजताना पहिल्यांदा एस कॉमन आहे, दुसऱ्यांदा या ठिकाणी सी आलेला आहे, इथे यू आहे, इथे ई आहे, इथे के आहे. तर मग या ठिकाणी ए बी सी डी अल्फाबेटिकल प्रमाणे ए बी सी डी ई एफ. तर दुसरा शब्द आपण जर बघितला तर या ठिकाणी या आपल्याला पहिला शब्द सी येतो, नंतर ई आहे आणि नंतर के आणि नंतर यू येईल. तर या ठिकाणी विच वर्ड कम फर्स्ट इन द डिक्शनरी ऑर्डर. तर डिक्शनरी ऑर्डरमध्ये पहिला शब्द येईल तो या ठिकाणी आपल्याला SCHOOL म्हणजे स्कूल हा येईल. तर याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला स्कूल लिहिता येईल. ओके, दुसरा आता प्रश्न बघूया पुढचा. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड ब्रेव्ह. आता डिक्शनरी स्किलमध्ये ज्या पद्धतीने गाईड वर्ड असतात, काही नाउन्स असतात, पार्ट ऑफ स्पीच विचारले जातात, त्या ठिकाणी काही त्यामध्ये असणारे जे शब्दांची ओळख आहे ट्रान्सलेट करून तुम्हाला त्याचा मराठी अर्थसुद्धा विचारला जातो. तर हा चौथा जो प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला याविषयी शब्दसंग्रह तुमचा किती आहे या प्रश्नावरून लक्षात येईल. म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड ब्रेव्ह. ब्रेव्ह या शब्दाचा योग्य मराठी अर्थ काय आहे. तर इथे ऑप्शन दिलेले आहे. डरपोक म्हणजे घाबरणारा, ए बी धैर्यवान, सी आळशी आणि डी रागीट. तर तुम्हाला ब्रेव्ह या शब्दाचा अर्थ जर माहीत असेल, ब्रेव्ह म्हणजे धैर्यवान, शौर्यवान ज्याला म्हणतो आपण, तर या ठिकाणी राईट आन्सर आहे या ठिकाणी बी धैर्यवान. कारण डरपोकलाही ब्रेव्ह लागत नाही, आळशी म्हणजे लेझी, रागीट यालाही तो शब्द लागू होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा अर्थ समजणे महत्त्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 5 आपण बघू या ठिकाणी. चूज द वर्ड विच कम लास्ट इन द डिक्शनरी ऑर्डर. आता डिक्शनरीतल्या शब्दाप्रमाणे सर्वात या 4 ऑप्शनपैकी कोणता शब्द हा शेवटी येणार. लक्षात घ्या या ठिकाणी कोणता शब्द शेवटी येणार. जसं इथे या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे एलिफंट, दुसरा आहे एग, तिसरा आहे ईगल, चौथा आहे एन्जॉय. ई, इथेही ई आहे, इथेही ई आहे, इथेही ई आहे. दुसरा शब्द या ठिकाणी एल, या ठिकाणी झी, या ठिकाणी ए, या ठिकाणी एन आहे या ठिकाणी. तर लक्षात घ्या यामध्ये या 4 शब्दामध्ये दुसरा शब्द जर आपण पकडला तर या ठिकाणी सर्वात शेवटी येणारा दुसरा शब्द कोणता असेल, एन. म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच प्रमाणे जर तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर जर बघितले तर एन हा शब्द या 4 शब्दामध्ये शेवटी येतो, म्हणून याचा पर्याय होईल या ठिकाणी डी. लक्षात घ्या. त्यानंतर बघूया आपण 6वा प्रश्न. व्हॉट इज द अपोजिट ऑफ, ज्याला आपण एंटोनिम्स म्हणतो, बिग. तर या ठिकाणी बिग या शब्दाचा विरोधार्थी, एंटोनिम्स म्हणजे विरोधार्थी शब्द. लक्षात ठेवा याचा अर्थ माहीत पाहिजे. एंटोनिम्स, सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी, एंटोनिम्स म्हणजे विरोधार्थी शब्द. ॲज पर डिक्शनरी, डिक्शनरीच्या अनुषंगाने डिक्शनरीमधून जर आपण शब्द जर शोधला तर बिग या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता राहील. तर बिग म्हणजे मोठा. आता या ठिकाणी वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, लार्ज, टॉल, स्मॉल, ह्यूज. तर याचा परफेक्ट जो वर्ड आहे तुम्हाला या ठिकाणी सांगताना लार्ज होणार नाही, टॉल म्हणजे उंच होईल, स्मॉल हा परफेक्ट वर्ड याचा या ठिकाणी येऊ शकतो. ह्यूज म्हणजे आकाराने प्रचंड असेल त्याला आपण ह्यूज म्हणतो. तर या ठिकाणी याचा योग्य शब्द बिग, अपोजिट वर्ड या ठिकाणी स्मॉल होईल, म्हणून याचं उत्तर आहे स्मॉल. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक प्रश्न वाचून त्याचे ऑप्शन पहिल्यांदा वाचा. प्रश्नाचा जर अर्थ तुम्हाला कळला तर उत्तर सहज सोपा जाईल. प्रश्न समजणे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी डिक्शनरी स्किलमध्ये तुमच्याकडे शब्दांचा संग्रह जास्त असणे आवश्यक आहे. आणि म्हणून डिक्शनरी स्किलमधील तुम्हाला स्कोरिंग वाढवायची असेल, जास्तीत जास्त गुण घ्यायचे असतील तर तुमच्याकडे शब्दांचा साठा, अर्थ त्याचे माहीत असले पाहिजे, अल्फाबेटिकल ऑर्डर माहीत असले पाहिजे, पार्ट ऑफ स्पीचमधले नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब्स आहे, हे तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. त्या अनुषंगानेच या ठिकाणी डिक्शनरी स्किलवर प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो
आजपासून तुम्ही तयारी करा. दररोज किमान नवीन 5 ते 10 प्रश्न शोधा, त्याचे अर्थ शोधा, डिक्शनरीमधून शोधून बघा. डिक्शनरीमध्ये जो शब्दांचा क्रम असतो त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करा, सराव करा. सरावाने माणूस परफेक्ट होतो आणि तुम्हाला सहजपणे त्याची उत्तरं मिळतील. तर या ठिकाणी दररोज सराव करा आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्ही भरघोस यश संपादन करा. धन्यवाद.